कधीच म्हटलं. खुर्चीवर बसला कसा राजा सारखा, तिकडून मला हवा घाला अशी कधीच म्हटला नाही. तो कशासाठी आला जगामध्ये? सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. बघा, देवाचा पुत्र असून सुद्धा तो म्हणतो मी जगातल्या लोकांची सेवा कार्य करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आलेलो आहे. मग तुम्ही आता विचार करा, 33.5 वर्ष प्रभूचं जीवन कसं आहे? आरामात बसला का प्रभू? सेवा 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 सेवा. म्हणून देवाच्या लोकांनी आपल्या डोक्यामध्ये हे गणित ठेवायचं आहे. मला प्रभूने जर निवडलं आहे, स्त्रियांना निवडलं आहे, पुरुषांना निवडलं आहे, ते डोक्यात घ्यायचं. माझ्या डोक्यात काय आहे? मला प्रभूने सेवा कार्य करण्यासाठी निवडलं आहे. काय करायची मला? काय करायची मला? ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, ही काय? ज्याला वस्त्र नाही त्याला काय द्या? वस्त्र द्या. ज्याला दवाखान्यात जायला पैसे नाही त्याला काय करा? ज्याचा अनाथ आश्रम जे काही काय असेल त्याला थोडी तुम्ही मदत करा. काम कष्टातून काबर कष्टातून सहाय्य करा. हे काय आहे? सेवा कार्य करा, मदत करा, हेल्प करा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? मंडळीतल्या लोकांनी हे टाळायचं, ज्याला पहिलं व्हायचं त्याने माझी सेवा कार्य करायचं. प्रभू येशू यासाठी आला असं लिहिलेलं आहे. त्याने जनतेची सेवा कार्य केली म्हणजे सेवक झाला. शिष्याचे पाय धुतले, तो दास पण झाला. हालेलुया. आणि तिसऱ्या वचनामध्ये लिहिलंय त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर आपला प्राण दिला, आपला जीव दिला पुष्कळ लोकांसाठी असं लिहिलंय. त्याने आपली खंडणी भरली, आपल्या पापांच्या बदल्यात तो क्रूस खांबावरती गेला. म्हणून तो एवढा सेवक झाल्यामुळे त्याला पद मिळालं, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि देवांचा देव त्याच्या मांडीवरती. आमेन. आणि म्हणून त्याची लेकरं जर आम्हाला म्हणून जगायचं आहे तर आम्हाला त्याच्या उदाहरणाप्रमाणे जगावे लागेल. आमेन.